विनंती करतोय संदेजी तांबे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या. किंग शिवाजी हा संघ आपण बघितला आणि त्या संघाचे संघ मालक आदरणीय सनी कमलाकर दळवी साहेब थँक्यू. त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स टीमचे संघ मालक आदरणीय विशालजी कमलाकर बसवत साहेब आपण यायचंय. मी विनंती करतोय आदरणीय बालकृष्ण बसवत साहेबांना आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आपण आणि सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या ओम साई स्पोर्ट्स टीमसाठी. विशालजी कमलाकर बसवत साहेब आहेत संघ मालक. त्यानंतर एकलव्य टीमचे संघ मालक आदरणीय विवेकजी रामदास बसवत सर. मी आदरणीय किशोरजी सुतार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. आदर्श शिक्षक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच विवेकजी रामदास बसवत सर आणि त्यांचा संघ एकलव्य. प्रत्येक संघाचा आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन थँक्यू व्यक्त करतोय. धन्यवाद विवेक सर. त्यानंतर AB 56 टीमचे संघमालक आदरणीय अविनाशजी वसंत चापके साहेब. विनंती करतो आदरणीय रमेशजी सुतार साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण अविनाशजी चापके साहेबांना सन्मानित करावं. AB 56 या टीमचे संघमालक आहेत. AB 56 म्हणजेच अविनाशजी चापके साहेबांचा संघ. एकदा जोरदार टाळ्या होत्या संघ मालकांसाठी थँक्यू. त्यानंतर मोरिया ग्रुप खर्शे टीमचे संघ मालक आदरणीय सागर तांबडी साहेब अविनाश धानवा साहेब आपण यायचंय. मी विनंती करतोय विलास सुतार सरांना आपल्या शुभ हस्ते या टीमला आपण सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या संघ मालकांसाठी. संघ मालक टीम घेतात म्हणून आपण आज खेळतो आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर दीक्षा 11 टीमचे संघ मालक आदरणीय सचिन वावरे साहेब आणि चेतन वावरे साहेब. मी सीतारामजी बसवत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या टीमला सन्मानित करावं. खूप चांगला खेळ या टीमचा राहिला आहे. चॅम्पियन टीम थँक्यू. त्यानंतर ऋतिक स्मृती टीमचे संघ मालक आदरणीय नितेशजी नरेश बसवत साहेब आपण या. विनंती करतो आदरणीय जयवंतजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या ऋतिक स्मृती टीमसाठी. नितेशजी नरेश बसवत साहेब संघमालक आहेत थँक्यू. त्यानंतर 8वा संघ मैत्री ग्रुप वांदिवली संघमालक आहेत अमितजी अशोक बसवत साहेब आणि विनायक किसन मेरे साहेब. मी विलास माळी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या टीमला आपण सन्मानित करावं. आदरणीय सुमितजी कटारिया सरांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान आपण जर पाहिलं या स्पर्धेचे प्रमुख आणि विशेष अतिथी आदरणीय सुमितजी कटारिया साहेबांचं आगमन झालं आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष कमलाकरजी दळवी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. वेळात वेळ काढला, शेड्यूल बिझी होतं परंतु या ठिकाणी आलेत आणि त्यांना आपण देऊया हा फुलांचा गुच्छ. आणि त्याचबरोबरीने कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण कैद करतोय पाटील नेटवर्क यूट्यूबवरती यूट्यूब लाईव्ह. त्याचबरोबरीने केसर आंब्याचं रोपटं झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा संदेश दिला जातोय. दूरदृष्टी आहे आमच्या आयोजकांची. धन्यवाद. तदनंतर यूट्यूब यांच्या माध्यमातून आपण बघितलं पाटील नेटवर्क या अनुरागजी चव्हाण मेहुल पाटील या आपल्याला सन्मानित केलं जाईल. मी आदरणीय गणेशजी वावरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पाटील नेटवर्क मेहुल पाटील आता ब्रँड आउट चाललेत. ब्रँड पहाडून एकदा जोरदार टाळ्या होत्या. मी गणेशजी वावरे साहेबांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं.
थँक्यू पाटील नेटवर्क, अनुरागजी चव्हाण अँड नोल पाटील, नितीनजी पाटील, त्यांनाही आपण यामध्ये रोपटे देणार आहोत. झाडे लावा झाडे जगवा, संगमालकांनी रोपटे आहेत ते आपल्या घरपोच दिले जातील. त्यानंतर डीजे ऑपरेटर आदरणीय अनिकेतजी काकडे आपण या. श्री नरेश लिलके भाऊजी कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं त्यांनी. मी प्रमोदजी बसव साहेबांनी विनंती करतोय की आपण अनिकेतजी काकडे यांच्या यथोचित स्वागत सन्मान करावं. संदीपजी गवारी साहेब, मी आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊया आणि त्यानंतर हे फळझाड देऊया. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, वृक्ष लावा घरोघरी, समृद्धी नांदेल दारोदारी, हे या ठिकाणी स्लोगन आहे या स्पर्धेचं. त्यानंतर आदरणीय तुषारजी भोईर साहेब, मंडप डेकोरेटर्स ऑनर आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. खूप चांगली सुविधा त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड जी केली गेली. मी आदरणीय विवेकजी तांबडी साहेबांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तुषारजी भोईर साहेबांसाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. त्यानंतर जे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग राहिले ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जो क्वालिफाईड टू द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग आहे, प्रदीप बसवत आपण यायचं मॅन ऑफ द मॅचसाठी. चांगला खेळ प्रदीप यांनी केला आणि त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड. आदरणीय गोपीनाथजी वनगा साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड. कॉंग्रॅच्युलेशन प्रदीप बसवत. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कमलाकरी तडवी साहेबांना मी विनंती करतोय की आपलं मुलाचं मार्गदर्शन आणि मनोगत आपण व्यक्त करावं, हे आपणास मी विनंती करतोय. खूप मेहनत आपण घेतली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभावं आणि आपलं मनोगत आपण व्यक्त करावं, हे आपल्यास विनंती करतोय. धन्यवाद राहुलजी. वांदिवली वाकडी वसरवली प्रीमियर लीग 2026 प्रथम वर्ष आणि ही स्पर्धा आज रविवार दिनांक किती तारीख आहे 22 रोजी ही पार पडते. ही स्पर्धा पार पडत असताना आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर माननीय श्री सुमित कटारे सर, तसेच या काटाले गावचे आपल्या सरपंच भोईर साहेब, तसेच किशोर खडके साहेब, भरत पागी, अनंता पवार साहेब, या मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री कालुराम भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत वसरोली, या स्पर्धेचे सचिव माननीय श्री बालकृष्ण बसवत, खजिनदार माननीय श्री तुळशीराम पडवले, खजिनदार सहखजिनदार गणेशजी वावरे, ग्रामपंचायत सदस्य वसरोली खर्शेत, सल्लागार माननीय श्री प्रकाश तरे, पोलीस पाटील वांदिवली, सल्लागार माननीय श्री सुदाम तांबे, सल्लागार माननीय श्री संदेश तांबे, सल्लागार माननीय श्री नितीन नारगोलकर, सल्लागार माननीय श्री संतोष पाटील, सल्लागार माननीय श्री हरेश्वर बसवत, सल्लागार माननीय श्री नरेश लिलके, सदस्य माननीय श्री विलास सुतार सर, सदस्य माननीय श्री प्रमोद बसवत, सदस्य माननीय श्री सीताराम बसवत, सदस्य माननीय श्री जयवन भोईर, सदस्य माननीय श्री गोपीनाथ वनगा, सदस्य माननीय श्री रमेश सुतार, सदस्य माननीय श्री सदानंद वरठा, सदस्य माननीय श्री संदीप गोवारी, सदस्य माननीय श्री विवेक तांबडी, सदस्य माननीय श्री
रुपेश तांबडी हे सर्व कमिटी मेंबर, तसेच इथे स्पर्धेसाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे शिक्षक माननीय श्री विवेक बसवत, दुसरे होते ना, गेले का सर? गेले ना. तसेच बालकृष्ण बसवत, सर्व मान्यवर, अविनाश चापके, विदुर पाटील, विदुर घरत, सर्व मान्यवर व्यासपीठावरील, तसेच सर्व संघमालक, ज्या स्पर्धेसाठी सर्व संघमालकांनी भाग घेतला ते सर्व संघमालक, खरोखरच त्यांच्यामुळे ह्या स्पर्धा पार पडल्या. तसेच सर्व खेळाडू, 8 संघमालक आणि 8 संघातील सर्व खेळाडू, वांदिवली, वाकडी, वसरोली, खर्शेद संघातील ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, ही स्पर्धा पार पडण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. एकाच्या या मेहनतीने होत नाही. सर्व देणगीदार, मी 2-3 वेळा यांची सर्व देणगीदारांची नावंसुद्धा वाचून दाखवली. खूप मोठी देणगी या स्पर्धेसाठी आपल्याला प्रदान केलेली आहे देणगीदारांनी, सर्व मान्यवरांनी. त्याच्यामुळे ह्या स्पर्धा पार पडल्या आणि खरोखरच कुठल्याही पद्धतीत गालबोट न लागता ज्या पद्धतीने सूचना केली होती कमिटीने का कुठलंच भांडण झालं पाहिजे नाही, तरच ही स्पर्धा आम्ही सहभाग करू आणि स्पर्धेसाठी आम्ही प्राधान्य देऊ आणि स्पर्धा भरवण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ. परंतु खास करून सर्व खेळाडूंचे कौतुक करावेसे वाटते आणि संघमालकांनी सुद्धा कुठलाच वादविवाद न करताना प्रथम वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने कामगिरी केलेली, सर्वांनी अगदी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसेच हे ग्राउंड आहे हे चोरूनच आम्ही वापरलं आहे. डॉक्टर सुहास संखे यांच्या बहिणीचं आहे हे, ती कॅनडाला राहते, परंतु ते आपल्या मालकीचं नाही आहे. कारण की ग्राउंड करता करता मग जागा बलकावली जाते म्हणून लोक कोणी खेळायला देत नाहीत. हां, परंतु ते आपण वर्षातनं एकदा वापरलं आहे, त्यांची सुद्धा माफी मागतोय. हां, तर अशा प्रकारे सर्व खेळाडू असतील किंवा पाहुणे मंडळीने सुद्धा मदत केली आणि सर्वांच्या मदतीने ही स्पर्धा पार पडलेली आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हे संघ विजेते झालेले आहेत. सर्वांचं मी खरोखरच कौतुक करतो. पराजित झालेले संघांचं सुद्धा कौतुक करतो. सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब, थँक्यू व्हेरी मच. हॅलो, हां, राहुल धानवा, हां, समालोचक, हां, ज्याने 4 दिवस वेळात वेळ, रात्री जागरण, तिकडे स्पर्धा नंडोऱ्याला, पालघर जिल्ह्याची, आणि दिवसा इकडे आपल्यासाठी खास त्याने वेळ दिला आहे. त्यांचंसुद्धा जोरदार स्वागत करूया. खरोखरच डे नाईट काम केलं आहे. हां, पैसे महत्त्वाचे नाही, पण आपण सांगितलं, तुम्ही सरांनी सांगितलं, विनंती केली आणि ते आलेत. त्यांचं खरोखरच खूप खूप धन्यवाद मानतोय आणि त्यांचं हे स्वागत मी आपल्या स्पर्धेचे या खजिनदार तुषारजी पडवले यांच्याकडून करतोय. यांच्या हस्ते यथोचितचं स्वागत होतं आहे त्यांचं. जोरदार टाळ्या झाल्या त्यांच्यासाठी. खरोखरच खूप सुंदर समालोचन. आपल्या भागातले, आपल्या जवळच्या परिसरातले, मासवण गावातले अतिशय दमदार एक कामगिरी आणि त्यांना रोपटं देऊन आंब्याचे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आहे. धन्यवाद राहुलजी. आणि इथे थांबतोय. धन्यवाद दळवी साहेब, विवेकजी बसव सर आणि तुषारजी पडवले साहेब, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण जाऊया आता प्राईज डिस्ट्रीब्युशन या अवॉर्डकडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. त्यापूर्वी आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार झाली, अथांग मेहनत त्या स्पर्धेच्या पाठीमागे राहिली. मागे 20 ते 30 दिवस घरी आपला वेळ कमी दिला, जास्त वेळ दिला मैदानाला. अशा या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष कमलाकरी दळवी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय विवेकजी बसवत सरांना की सर आपण या आपल्या माध्यमातून अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी आपण थँक्यू करण्याकरिता सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणजेच कमलाकरी दळवी साहेब. खूप खूप धन्यवाद साहेब, अप्रतिम. त्याचबरोबरीने हे फळझाड रोपटं त्यांच्या माध्यमातून आलं आणि ते आपण त्यांना वितरित करतोय.
केसर आंब्याचं रोपटं. धन्यवाद साहेब, आपला जो वेळ आणि जी स्पर्धा आपण या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वांच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या स्पर्धेचे कर्तव्याध्यक्ष उपाध्यक्ष काळूरामजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी गणेशजी वावरे साहेबांना विनंती करतोय की आपण या ज्यांनी मेहनत घेतली आज त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या काळूरामजी भोईर साहेबांसाठी. गणेशजी वावरे साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय. थँक्यू साहेब, आपलं कार्य महान आहे. आणि त्यानंतर आपण तर आता जाऊया आपण बक्षीस वितरण कार्यक्रम. मेगा फायनल अंतिम मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. अस्मित सुतार मॅन ऑफ द मॅच ठरलेत. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय भरतजी बागी साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो पाहायला मिळतो. आणि आदरणीय जयवंत भोईर साहेब आपण आपल्या माध्यमातून जे प्राईज आलं आहे ते प्राईज देखील आपण वितरित करूया. मॅन ऑफ द मॅच मॅच हे रोपटं आपण देऊया आणि 500 रुपये देऊया. जयवंतजी भोईर साहेब आपण या आपल्या माध्यमातून जे प्राईज आले ते आपण वितरित करूया. अर्धशतकीय खेळी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आंब्याचं रोपटं, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि हे प्राईज एकदा जोरदार टाळ्या होत्या. मेगा फायनल ज्यांनी गाजवला ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अस्मित विलास सुतार फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. तदनंतर आपण जाऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. यांनी गेसेस कोणी सांगू शकेल? दीपेश भोईर. यस, डेफिनेटली, ॲब्सोल्युटली राईट. 17 विकेट ज्यांनी मिळवलेत. आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता आदरणीय विवेकजी बसवत सर मी आपणास विनंती करतोय की सर आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या दीपेश भोईरसाठी. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. तब्बल 17 विकेट ज्याने मिळवले आणि हा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावी केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याचप्रमाणे मी आमच्या तिन्ही पंचांनी विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. त्यांचा सन्मान आपण केला आहे, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याकरता मी विनंती करतोय अंकुश वैजल सर, बारकूर सर आणि प्रमोद खांडेकर सर आपण या. तिघांचा एकत्रित सन्मान आपण पुनश्च करूयात. खूप चांगली पंचाची भूमिका पाहायला मिळाली. रखरखतं ऊन होतं आणि त्यामध्ये आपण त्यांना बघितलं. हे विवेक बसवत सर आणि कमलाकरी दळवी साहेब यांच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या पंचांसाठी येऊ द्या. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण बघितली आणि या तिन्ही पंचांचं आपण यथोचित असं स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू अंकुश वैजल सर, प्रमोद खांडेकर सर आणि बारकू सर, धन्यवाद. आणि त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एक मिनिट. आधी पण मी सांगितलं होतं की ह्या ज्या स्पर्धा आपण करायच्या ठरवल्या तेव्हा पंचांच्या शोधात आम्ही होतो, परंतु खूप लांब लांबचे आपण पंच आणतो, मुंबईचे आणतो किंवा असं विरारचे, परंतु आपल्या लोकल माणसाला कधी संधी देणार? आणि एवढी सुंदर पंचगिरी केले, त्यांचे खरोखरच कौतुक करावं. यूट्यूबला प्रत्यक्ष पाहावं त्यांच्याकडनं. त्यांना जर आपण पुढे केलं तर आपण खरोखरच ग्रामीण भागातले चांगले पंचगिरी करू शकतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि त्यांना पुढील या वाटचालीसाठी खरोखरच शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद दळवी साहेब. आणि त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केली आणि त्याचं नाव आमच्या समोर आहे किरण बसवत, बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. या किरण. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी आदरणीय अनंत पवार साहेब आपणास विनंती करतोय. आपण
आपल्या शुभ ते अवॉर्ड आपण वितरित करावा. एकदा जोरदार टाळ्या किरणसाठी येऊ द्या. खूप चांगली बॅटिंग, 162 धावा त्याने केला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याला पण देतोय हा अवॉर्ड. आणि त्यानंतर आपण जाऊया पुढील अवॉर्ड, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 15 झेल घेण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. मोरिया ग्रुप खर्च टीमचे रुपेश तांबडी बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. मी आदरणीय भावेश भोईर साहेब, सरपंच साहेब आपल्यास विनंती करतोय आणि विद्याधर गरज साहेब आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करावी. इतर रुपेशसाठी जोरदार टाळ्या उद्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सर्वाधिक झेल घेणारा फिल्डर म्हणजेच रुपेश तांबडी. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण जाऊया चतुर्थ क्रमांक या अवॉर्डकडे. आणि चतुर्थ क्रमांक पटकावले या स्पर्धेच्या माध्यमातून किंग शिवाजी या टीमने. या संपूर्ण टीम संघमालक आपण या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आदरणीय सनी कमलाकर दळवी साहेबांचा संघ आणि हा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. विजयजी टोकरे साहेब, आपण कुठे असेल तर आपण या. विजयजी टोकरे साहेब. मी विनंती करतो हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय बाळकृष्ण बसवत साहेब आपणास, किशोरजी सुतार साहेब आपणास आपल्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित करावा. हा अवॉर्ड आपण वितरित करूया. रमेश सुतार साहेब आपण या. रमेश सुतार साहेब आपल्याही माध्यमातून अवॉर्ड आपण वितरित करूया. एकदा जोरदार टाळ्या होत्या किंग शिवाजी टीमसाठी. 8 संघातून सुपर 4चा प्रवास या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण जाऊया पुढील जो अवॉर्ड, त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खजिनदार म्हणून आपली भूमिका अदा केली, गणेशजी वावरे साहेब आणि विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत. मी त्यांना विनंती करतो की आपलं देखील मनोगत आणि मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभावं एवढ्याच विनंती करतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे भाग घेतलेले संघमालक आणि सर्व खेळाडू, पहिले तर आभार मानतो संघ मालकाचे, त्याच्याने संघ खरेदी केला आणि 128 काहीतरी आपले खेळाडू होते, त्यांचे आभार. विषय असा आहे की मला जेव्हा आमंत्रण होतं वाकडे वसुर्ली प्रीमियर लीगच्या, इथे मी आलेलो आणि बघितलं की मी भाषणात बोलून गेलो. जेव्हा मला बोलायलाची संधी दिली तर मी सांगितलं की जर समझोता थोडाफार झाला म्हणजे 4 गावाचा तर नक्की प्रीमियर लीग आम्ही करू. आणि ते ध्यानात धरलं. नंतर मग बालकृष्ण बसवतजी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी आणि आमची एक छोटीशी मिटिंग झाली की गणेश हे आता सांगितलं ना, हे करूनच दाखवायचं. आणि त्या दिवसापासून आम्ही असा ठाम निर्णय घेतला की आपल्या 4 गाव आहेत, महसूल 4 गाव आहेत, इकडे कोण खेळतं तिथे कोण खेळतं आणि बराच खर्च होतो. आणि तो खर्च कमी होण्यासाठी किंवा एकच लीग होण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून आणि ते तुमच्यापर्यंत तुम्हाला एक संधी मिळावी त्याच्यासाठी आम्ही एक हे केलं, एक रोपटं लावलं.
आणि मॅन ऑफ द मॅच झाडे लावा झाडे जगवा, कारण की समोर आपला डोंगर आहे. आज झाडे नष्ट व्हायचे आहेत, त्याच्यासाठी एक केसर आंबा प्रत्येकाच्या घडी लागेल. आज 70 आंबे आज आपण इथे वाटप केलेले आहेत. आज 70 झाडे लागवड तुम्ही करतील आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोचून जाईल. तसेच एक सांगेन की वाकडी वसुली हा संघ 50,000च्या चाहड ग्राउंड येथे हरलेला होता, म्हणजे सेकंड राऊंड. तर आम्हाला पण वाटत होतं की जी तिथे आमच्या इथे गोवारीपाड्यामध्ये ग्राउंड नाही मिळत किंवा त्या पाड्यात ग्राउंड नाही मिळत, शेतात खेळावं लागतं. तर इथं जर ग्राउंड करून जर त्यांना खेळवण्याची संधी दिली तर त्याच्यातून एक खेळाडू जे कोण कोण खेळतात चांगले का 4 गावाच्या एक टीम आपली एक चांगली होऊ शकते आणि त्याच्यातून ते सिद्ध झालं. आज निशान गोवारी असेल, अस्मित सुतार असेल किंवा नैतिक भंडार असेल, बॅटन संघाचं झालं तर किरण बसवत आहे, तसेच निखिल आहे, असे अनेक आज आपल्याला बघायला मिळाले. काय दलू साहेब असा विषय. आणि त्यांना एक पुढचे व्यासपीठ एक मिळावं. आज सूर्या प्रीमियर लीग होते, सूर्या मेलावा होतो, तिथं तुमचं परफॉर्मन्स तुम्ही दाखवाल आणि ही पुढे पण आपली अशीच स्पर्धा चालू ठेवू. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी वावरे साहेब, थँक्यू व्हेरी मच. अजून कोणत्या मान्यवरांना जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर धन्यवाद. तदनंतर जाऊया आपण पुढील अवॉर्ड. तृतीय क्रमांकाचा हकदार मोरिया ग्रुप खर्शीद टीम, आपण यायचं आहे. आणि मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय अमितजी चापके साहेब आपणास, आदरणीय सुनील जाधव साहेब आपणास, गोपीनाथजी बनगा साहेब आपणही या. आपल्या माध्यमातून अवॉर्ड आपण वितरित करूया. जयवंत भोईर साहेब आपण देखील यायचं आहे हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी. अमितजी चापके साहेब, सुनील जाधव साहेब, गोपीनाथ बनगा साहेब आणि जयवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या मोरिया ग्रुप खर्शीद टीमसाठी. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. आणि तो जातोय. एनी गेसेस मॅन ऑफ द सिरीज? येस, डेफिनेटली जे नाव तुमच्या मुखामध्ये आहे तेच नाव आहे अस्मित विलास सुतार. 220 धावा आणि 11 विकेट सहित तो ठरतोय मॅन ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय सुमितजी कटारिया साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड, सर्वात मोठा अवॉर्ड असतो हा मॅन ऑफ द टुर्नामेंट, तो अवॉर्ड आपण वितरित करूया. अस्मितसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, तिन्ही क्षेत्र ज्यांनी गाजवली. आणि सुमितजी कटारिया साहेबांच्या माध्यमातून आणि कमलाकरी दळवी साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन अस्मित, खूप चांगली भूमिका आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. 220 धावा आणि 11 विकेट सहित मॅन ऑफ द सिरीज, वांदिवली वाकडी वसरोली खर्शीद प्रीमियर लीगचा मालिका वीर आपल्या समोर आहे अस्मित विलास सुतार. धन्यवाद कटारिया साहेब, थँक्यू व्हेरी मच आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि त्यानंतर आपण द्वितीय क्रमांक अवॉर्ड वितरित करणार आहोत. द्वितीय पारितोषिक आणि जे पटकावलंय ओम साई स्पोर्ट्स टीमने, या संपूर्ण टीम आपण यायचं. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय काळूरामजी भोईर साहेब, आदरणीय कमलाकरी दळवी साहेब, आदरणीय संदेशजी तांबे साहेब आपणास विनंती करतोय आपल्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित करावा. आदरणीय अनंत पवार साहेब आपण या, जॉईन व्हायचं आहे हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी. अनंत पवार साहेब.
ओम साई स्पोर्ट्स विशालजी बसवत साहेबांचा संघ तर या संघासाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगला खेळ या टीमने केला आहे आणि तो संघ ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. कमलाकरी दळवी साहेब आणि काळूरामजी भोईर साहेबांच्या माध्यमातून अवॉर्ड आपण वितरित करतोय. धन्यवाद. आणि त्यानंतर ज्या टीमचा बोलबाला राहिलाय त्या संघाला प्रथमतः मी सर्व टीमला इन्व्हाइट करतो की आपल्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे दोस्ती मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून ती प्रथम करणार आहोत. त्याकरता मी दीक्षा 11 टीम आणि संघ मालकांना विनंती करतोय आपण अगदी पुढे आणि दोस्ती मैत्री ग्रुप आपण प्रथमतः या. त्यानंतर आपण ट्रॉफी देणार आहोत. प्रथमतः हे गिफ्ट आलंय विशेष आणि स्पेशल असं गिफ्ट वारली पेंटिंगचं गिफ्ट आहे. या संपूर्ण टीम आपण यायचं दीक्षा 11 संघ खूप चांगला खेळ या टीमने केला. दीक्षा 11 सचिनजी वावरे साहेब आणि चेतनजी वावरे साहेबांचा संघ आणि त्याला देऊया ही स्पेशल वारली पेंटिंग. बघा क्रिकेटचं मैदान दर्शवलं गेलंय दोस्ती मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ऑन स्क्रीन जे आपण पाहू शकाल आणि ते देऊया. त्याची वावरे साहेब आहेत, त्यानंतर भोईर साहेब सरपंच साहेब आहेत, भरतजी पागी साहेब आहेत, अनंत पवार साहेब आहेत आणि त्या टीमला आपण देतोय हे गिफ्ट जो टीम चॅम्पियन ठरलाय त्या संघाला आपण देतोय वारली पेंटिंग क्रिकेटचं मैदानाने रेखाटलेली एक स्पेशल गिफ्ट. थँक्यू दोस्ती मैत्री ग्रुप. आणि त्यानंतर मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करतोय जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपण या आपल्या माध्यमातून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करावी या टीमला. मी संपूर्ण मान्यवर अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण वितरित करावी. विवेक बसवत सर, त्यानंतर काळूराम भोईर साहेब, तदनंतर संदेश तांबे साहेब पाहायला मिळत आहेत, बालकृष्ण बसवत साहेब त्या ठिकाणी, विलास सुतार सर पाहायला मिळत आहेत, अमितजी बसवत साहेब, चापके साहेब आपणासही विनंती करतो की आपणही जायचं आहे. अविनाथजी चापके साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, गणेशजी वावरे साहेब, सीतारामजी बसवत साहेब, संपूर्ण मान्यवर पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या दीक्षा 11 टीमसाठी. याचसाठी केला होता टास शेवटचा दिस तो गोड बाबा. पहिलं पर्व वांदिवली वाकडी वसरोली कर्ज प्रीमियर लीगचं चॅम्पियनशिप दीक्षा 11. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. आता मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद.